आणि अशी प्रचंड ट्रॅफिक लागली की चेहरा आमचा लगेच असा काहीतरी विचित्र होऊन जातो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे वीकेंड. ऑलमोस्ट सकाळचे 9:15 वाजले. मी उठली, फ्रेश झाली. राजेश आणि त्रिशा झोपलेले आहेत. मला स्टार बाजारला जाऊन थोडं सामान घेऊन यायचं आहे. त्या दोघांना केव्हाची उठवते पण ते उठत नाही आहेत. म्हटलं चला जाऊ द्या, त्यांना आराम करू द्या. मी जाते. थोडंफार ग्रोसरीचं सामान आणि फ्रूट्स वगैरे आणायचे आहेत. म्हटलं ते घेऊन या. सकाळी सकाळी घेऊन आलं की बरं पडतं, म्हणजे दिवसभर तसलं काही काम राहत नाही, बाकी कामं होतात. आणि सकाळी गेलं की गर्दी पण नाही राहत आणि स्टॉक तिथे सकाळी येतो फ्रेश. मग फ्रेश फ्रूट्स वगैरे पण मिळतात. म्हटलं चला आपणच जाऊन आता घेऊन येऊया. तर आता मी जाते, बघूया आता कसे फ्रूट्स वगैरे मिळतात ते आणि आजचा काय काय प्लॅन होतो ते. चला तर. ऑलमोस्ट 10:15 वाजायला आले. आपलं ग्रोसरी वगैरे घेऊन झालं आहे. बघूया आता राजेश आणि त्रिशा उठलेत की नाही. चलो. उठले की नाही? मॅडम झोपलेल्याच आहे वाटतं अजून. ओ मॅडम उठा ना. काय हो, वाजले किती? 10:15. एवढा वेळ कोण झोपतं? उठा उठा ओ मॅडम, उठा उठा उठा. बघ मी बाहेर पण जाऊन आली तरी तू झोपलेलीच आहे अजून. ओय पोरी उठ. 10:15 वाजले, एवढा वेळ नाही. चहा ठेवला आहे मी आणि नॉनव्हेज बनवायचा प्लॅन आहे आजचा. माझा मसाला वगैरे बनवून रेडी आहे. 1 मिनिट मी दाखवते. सो इथे माझं वाटण वगैरे बनवून रेडी आहे. चहा ठेवला आहे. तर चहा घेतो, मग राजेश घेऊन येतील चिकन वगैरे. 11:15 वाजलेत. मग बनवेल मी स्वयंपाक. चला तर मस्त असा माझा स्वयंपाक बनवून रेडी आहे. मटण आणलं राजेशने, सो मस्त इथे मटणची रस्सा भाजी, इकडे भाकरी आणि इकडे फ्राय. भात लावायचा बाकी आहे, आता तो मी लावून देईन गरमागरम आणि मग जेवायला बसू. इकडे कांदा लिंबू पण कापून तयार आहे. त्रिशा खेळायला गेली आहे आणि ॲमेझॉनचं एक पार्सल आलं जे त्रिशासाठी आम्ही एक सरप्राईज गिफ्ट ऑर्डर केलं आहे. सो हे ते पार्सल आलं आहे. त्रिशा आली की तिला दाखवूया काय आहे. तुम्हाला पण कळेलच थोड्या वेळात. चल ना, भूक लागली ना. तुला नाही लागली का भूक? ओली झाली तू घामाने. नंतर सांग, हातपाय तोंड धुजा, फ्रेश हो. तुझ्यासाठी सरप्राईज आहे त्रिशा. एक तुझ्यासाठी गिफ्ट आहे. गिफ्ट बघ ना ओपन करून. गॅस बंद करता का बाबा? कैची देता का? सांभाळू ना.
कसं आहे? खूप छान आहे. मी आताच थांब. कसं आहे? ज्याच्यात आपण किड्स पेरेंट्सला पण कॉल करू शकतो. थांब 1 मिनिट थांब. मी तुला हे पकड मोबाईल. वा वा वा. कसं आहे? खूप छान आहे. ब्लॅकच ऑर्डर केलं होतं का? बापरे बाप. मग काढू नको लगेच. मग केव्हा केव्हा काढायचंय? ते वापरायचंय तर काढावंच लागेल ना. एक सेकंड ना. हे काढावं लागेल. ते नाही काढायचं बेटा. वॉच काढावं लागेल त्याच्यानंतरच. थँक्यू. वा वा वा. त्रिशाच्या हातापेक्षा वॉच मोठी आहे. पण त्रिशाकडे ॲक्च्युली वॉच होती टायटनची. तिच्या आजीने तिला गिफ्ट केली होती ही टायटनची वॉच. आणि सेम तिला हीच वॉच त्यानंतर बर्थडेला गिफ्ट पण आली होती. सेम वॉच टायटनचीच. करावं लागेल. आणि आता आम्ही ही घेतली आहे. थांब ना बघू तर दे. बघू दाखव. मस्त. टाईट केली आता. थँक्यू. वेलकम. ॲक्च्युली ही वॉच घेण्याचं कारण हे की हिला GPS ट्रॅकिंग वगैरे सगळं आहे. आपण कॉल करू शकतो. सिम लागतं ह्या वॉचसाठी. आणि आता ती मोठी झाली आहे तर एकटी जाते खाली खेळायला. म्हणजे मी नाही जात सोबत. ती जाते आणि टाईम दिला की ह्या टायमात तू ये तर ती येते. आणि GPS ट्रॅकिंग आहे म्हणून आम्ही घेतली की जेणेकरून काही इशू नको व्हायला. किंवा मग आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तिला कॉल करून घरी बोलावू शकतो. आणि सेफ्टीसाठी बस, बाकी काही नाही. सेफ्टी पर्पजसाठी आम्ही ॲक्च्युली ही वॉच घेतली. याच्यात बऱ्यापैकी फीचर्स आहेत. काय काय फीचर्स आहे तो राजेशना जास्त व्यवस्थित माहिती आहे. व्हॉइस कॉल आहे, कॅमेरा आहे, अलार्म आहे, मॅथ्स गेम्स पण आहे. वा. पेरिमीटर कंट्रोल. हां, या पेरिमीटर कंट्रोल वगैरे बऱ्याच गोष्टी आहे. म्हणून घेतली कारण सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. तर सेफ्टीसाठी घेतली ॲक्च्युली. बाकी काहीच रिझन नव्हतं. आणि सध्या सोसायटी ग्रुप्सवर खूप असे काय काय मेसेजेस आले ते माहीत नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असतात. लोक रूमर्स म्हणून पण पसरवतात. बट आम्हाला वाटलं नाही, सेफ्टी गरजेची आहे म्हणून घेतलं. बाकी काही रिझन नव्हतं. तिला एक वॉच असताना दुसरी वॉच घेण्याचं रिझन काही नव्हतं. तेवढ्याच एका गोष्टीसाठी घेतलं आहे. सो आता त्याला सिम घ्यावं लागेल. छान असा माझा इथे स्वयंपाक बनवून रेडी होता. मटणची रस्सा भाजी, फ्राय आणि सूप आणि भाकरी. मस्त असं आम्ही तिघांनी जेवण केलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो त्रिशाच्या वॉचसाठी सिम घ्यायला. जिओमध्ये गेलो आणि सिम आम्हाला लगेच मिळालं. फार काही वेळ नाही गेला. आणि अर्धा तासात ते लगेच चालू होईल असं पण म्हणाले होते. काय चाललंय ग त्रिशा? स्मार्ट वॉच. त्रिशाच्या वॉचसाठी सिम आणलं. ते बोलले होते अर्धा तासात ॲक्टिवेट होईल. मग आता चाललं आहे. येऊन आम्हाला ऑलमोस्ट पाऊण तास झाला असेल ना. पाऊण तास झाला आणि चाललं आहे आता. सापडत नाही का कुठे काय कसं? ॲक्टिवेट नाही झालं आहे का? बघूया आता केव्हा चालू होतं त्रिशाचं सिम आणि वॉच. काय म्हणते त्रिशा? आर यू एक्सायटेड? बघा इथे चार्जर पण आहे. कॉर्ड आहे. चार्जर नाही, कॉर्ड आहे. चला, त्रिशाचं वॉच सुरू झालं की मी दाखवतेच. आणि रिव्ह्यू पण देईल की कसं आहे काय ते. जेवण वगैरे झालं मस्त. सिम घेऊन आलो आम्ही त्रिशासाठी. आणि राजेश झोपले आहेत. आणि आम्ही दोघी TV बघतोय हास्य जत्रा, जे की त्रिशाचा एकदम फेवरेट आहे. चाललंय आमचं हास्य जत्रा बघण्याचं काम.
काय म्हणते त्रिशा? कोण आहे तुझं सगळ्यात जास्त फेवरेट याच्यात? गौरव अजून आणि लेडीज मध्ये? तर आता संध्याकाळ झाली आहे, आम्ही फ्रेश झालो, बाहेर पडलो आहे. मला चहा बन मस्का खाण्याची खूप जास्त इच्छा झाली होती, बट या टाइमला आता राजेश FC रोडला जाण्याचं नाही म्हणाले. तर बघूया ते कुठे नेतात. कुठे नेणार आहे? काय? बन मस्काच खायचा आहे ना. अरे विंडो ओपन आहे. हा बोला आता. मस्काच खायचा आहे ना. खाऊ घालतो ना. पण तसंच हा, एकदम तसंच चांगला. वेगळा पण ठिकाणी. नॉट FC रोडला आता खूप गर्दी राहिला, आता उशीर झालाय, तर आपण बानेरला जाऊया. ठीक आहे, बानेरला खाऊ चालेल. घालतो तुला एक वेगळ्या ठिकाणी. बर बर. मी सांगितलेलं आहे बाबा. मी बन मस्का मोस्टली तिथलाच खाते. गुडलकचा 1-2 ठिकाणी बाहेर ट्राय केला, बट नव्हता आवडला. म्हणजे गुडलकचा जसा असतो तसा नाही मला मिळाला. आता बघूया आज राजेश कुठे खाऊ घालताय आणि तो कसा असणार आहे. ऍक्च्युली मला आता गरमी पण सुरू होती. आता गरमी पण सुरू होती ना, त्यामुळे मला आईस्क्रीम खायची पण खूप इच्छा होती. तुला गरमी नाही त्रिशा? कधी पण आईस्क्रीम खायची इच्छा होते. गरमीचा काय बहाना आहे तुला तो? बहाना आहे? अरे गरमीला तर सगळेच आईस्क्रीम खातात. मग तेच म्हणते, असं गरमी तुझ्यासाठी बहाना आहे. बाकी तू आईस्क्रीम तर कधी पण खायला तयारच असते, हे मला म्हणायचं. आणि ट्रॅफिक बघू शकता, घरातून जस्ट निघालो आणि ट्रॅफिक भयानक अशी ट्रॅफिक आम्हाला लागली आहे. आता माहित नाही किती वेळ जाईल इथे. आणि अशी प्रचंड ट्रॅफिक लागली की चेहरा आमचा लगेच असा काहीतरी विचित्र होऊन जातो आणि हिला लगेच की हसू आई, येतं. आपण हे खोलून घ्यायचं का? ट्रॅफिक किती आहे, कशाला हा ते खोलू शकते तू. हा, फक्त- त्रिशाचं टार्गेट एकच असतं, हा हे उघडा बस. गाडीमध्ये आजकाल ती फक्त तेवढ्यासाठीच बसते असं वाटतं मला. काय ग? अरे फक्त हे ओपन करा आणि बस. तर आम्ही इथे आलेलो आहे मस्कावाला. नावावरून तरी असं वाटतंय की छान असावं. बघूया आता. मस्कावाला एकदम नावच जबरदस्त आहे. अरे वेटिंगला आहे असं वाटतंय. लेट्स सी. वेटिंग आहे का? चहा आणि बन मस्का मस्त असं आलेला आहे. खूप आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला, कारण बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आवाज पण आहे. एकदम असं जुन्या स्टाईलच्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे हा असायचा 90s वाला TV, हे सगळे जुन्या ॲक्टर ॲक्ट्रेसेसचे फोटोज. मस्त आहे, वाईब्स एकदम छान आहे. त्रिशा चहा घेत नाही, सो तिच्यासाठी कोल्ड कॉफी येणार आहे. काय म्हणतेस त्रिशा? तसंच भारी आहे, एकदम मस्त आहे. आपल्याला नाही जाऊ शकलो तर हे खरंच बेस्ट आहे. मस्त आहे. नेहमी नाही येत. तसंच का बेटा, तसंच का. असा खा ना नुसतं बटर आहे ना, त्यामुळे तिला जमला नाही. त्रिशाने कधी चहाच पिलेला नाहीये, पण आम्ही एवढ्या वेळा चहा पण मस्त लागतो असं म्हणालेलो आहे. तो तिला एकदम क्युरिओसिटी होती की कसं लागतं, एकदा ट्राय करून बघावं. तिने आज एक
हा म्हणजे हायफाय तर आहे ना. ते भारी येते कॅसेट. मस्त आहे, मला पण आवडलं. तर आम्ही घरी आलो, बराच वेळ झाला, आता ऑलमोस्ट 8:30 वाजले आम्हाला येऊन, बराच वेळ झाला. त्रिशा खेळायला गेली आहे, राजेश थोडं त्यांचं काम होतं सो खाली गेलेले आहेत आणि मी बसली आहे निवांत. आणि बनमस्का चहा खरंच खूप छान होता, एकदम टेस्टी होता. तुम्ही पण कधीतरी नक्की ट्राय करा तिथे. सो मस्त होता, एकदम छान होता. आता ते दोघं आले की आम्ही जेवण वगैरे करू, मग मूवी वगैरे बघू एखादा, बघूया कसं होतंय ते.